वर्ष होतं 1896. न्यूयॉर्कमध्ये एका फ्रेंच अभिनेत्रीनं एक कार्यक्रम ठेवला, एक पार्टी ठेवली. त्या पार्टीमध्ये निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची भेट होते. निकोला टेस्ला ऊर्जेवरती, एनर्जीवरती त्या ठिकाणी काम करत होते आणि स्वामी विवेकानंद निकोला टेस्ला यांना आपला वेदांत आणि आपली फिलॉसॉफी, आपला धर्म, हिंदू धर्म आणि आपलं प्राचीन जे तत्वज्ञान आहे ते सांगण्याचा यशस्वी प्रयत्न निकोला टेस्ला यांना या ठिकाणी करत होते. आणि हे सर्व तत्वज्ञान ऐकल्यानंतर निकोला टेस्ला त्या ठिकाणी अवाक होतात. हे ज्ञान, हे चैतन्यमय ज्ञान बघून ते विस्मयचकित होतात आणि त्यांचा संवाद परत सुरू होतो. स्वामीजींनी टेस्ला यांना आकाश आणि प्राण या संस्कृत संकल्पना समजावून सांगितल्या. पण हे सांगत असताना संस्कृत संकल्पना प्राण आणि आकाश यातूनच हे विश्व निर्माण झालंय आणि शेवटी प्राण आणि आकाश या महाशक्तीतच या ठिकाणी विलय पावतात, एकरूप होतात. याचं विस्मय चकित करून टाकणारं विवेचन त्या ठिकाणी टेस्लांसोबत विवेकानंद करत होते आणि एकटक एकाग्र होऊन या ठिकाणी निकोला टेस्ला त्या संकल्पना जीव ओतून ऐकत होते. स्वामीजींचे हे विचार ऐकून त्या ठिकाणी टेस्ला विचार करू लागले की आधुनिक विज्ञानामध्ये आपण जे संशोधन करतोय हे संशोधन भारतीय ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी त्या ठिकाणी मांडलंय आणि आज आपण आधुनिक विज्ञानामध्ये ज्या गोष्टी पाहतोय हे भारतामध्ये त्या ऋषींनी त्या ठिकाणी 1000 वर्षापूर्वी किंवा हजारो वर्षापूर्वी मांडलेलं तत्वज्ञान आहे. या ठिकाणी विवेकानंद त्यांना आव्हान करतात की आकाश आणि आपलं हे सर्व वैभव जे या ठिकाणी निर्माण झालंय, हे विश्व निर्माण झालंय, याचा संदर्भ घेऊन तुम्ही गणितीय पद्धतीनं काही आकडेमोड करू शकता का? या ठिकाणी विवेकानंदांचं आव्हान टेस्ला यांनी स्वीकारलं आणि पुढे परत त्यांचा संवाद सुरू राहिला. जरी टेस्लांनी हे आव्हान स्वीकारलं परंतु गणितीय पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ते सिद्ध करता आलं नाही. पुढच्या काळामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी E=mc² हे सूत्र मात्र त्या ठिकाणी मांडलं. आकाश आणि प्राण, एनर्जी आणि ही सृष्टी याचं विवेचन करणारं आणि याचं एक सिद्धांत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतरच्या काळामध्ये टेस्ला यांनी आपल्या संपूर्ण लिखाणामध्ये त्या ठिकाणी एक विचार मांडला आणि त्या विचारामध्ये हे 2 शब्द प्राण आणि आकाश हे 2 संस्कृत शब्दांचा वापर त्यांनी आपल्या पुढच्या लिखाणामध्ये स्वामीजींचा आदर्श ठेवून करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं? प्राचीन भारतीय तत्वज्ञान विज्ञानाच्या किती पुढं होतं? कमेंट बॉक्समध्ये याबद्दल कमेंट करा आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका भागामध्ये. नमस्कार.